श्रीराम सादर आहे फटफटीचा फंडा. 10-15 वर्षांपूर्वीची गोष्ट ही. दादर मुंबापुरीतली. देवेश आणि त्याची बायको देविका 2-4 दिवसांसाठी कोकणातून दादरला त्याच्या चुलत भावाकडे सुधीरकडे आले होते. हिंदमाताजवळ अहमद सेलर चाळीतील सुधीरच्या घरातच उतरले होते. कामं संपल्यावर 1-2 दिवस राहून जीवाची मुंबई करण्याचा मस्त प्लॅन होता दोघांचा. पण अडचण होती ती मुंबईच्या भरगच्च भरलेल्या लोकल्सची. ना देवेशचा त्यात पाय घालायचा ठीर व्हायचा, ना देविकालाही ते जमत होतं. पण आधार होता सुधीरच्या मोटरसायकलचा. ए बाबा सुधीर, वापरू का रे तुझी फटफटी? देवेश विचारता झाला. अरे हो, घेऊन जा ना, आम्हाला आमची मुंबईची लोकलच बरी. हां, फक्त बाईकचा हँडल लॉक कधी कधी त्रास देतं, तेवढी जरा काळजी घे. हां, ही घे किल्ली. कुठली गाडी आहे बाबा तुझी? बजाज बॉक्सर, सगळे गिअर पुढून खाली. हो, एवढं काही सांगायला नको आहे. एवढा काही मी अगदी हा नाही आहे बरं का. आणि गावाला माझ्याकडे सुद्धा बजाजच आहे बरं. देवेश आणि देविका कोकणातल्या या दोघांना समुद्राचं नाविन्य नव्हतं, पण गेटवे ऑफ इंडिया, ताज आणि हो, म्हातारीचा बूटही डोळे भरून बघून झाला. नेपियन सी रोड, फोर्टच्या त्या उत्तुंग इमारती पाहताना दोघांचेही डोळे फिरत होते. संध्याकाळी दादरला चाळीत गाडी लावताना सुधीर म्हणाला तसा त्या हँडल लॉकने त्रास दिलाच, काही केल्या लागेच ना. पण राहू दे, कंपाऊंडच्या आत तर आहे ना, असं म्हणून देवेशनं स्वतःचंच समाधान करून घेतलं. घरी आल्यावर सुधीरच्याही कानावरती त्याने घालून ठेवलं की नेहमीच्या जागेवर गाडी लावलेली नाही आहे आणि हँडल लॉकही मला काही लावता आलेलं नाही आहे. नको रे काळजी करू, मी जेवण झाल्यावर पाय मोकळे करायला जाईन ना, तेव्हा बघतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी देवेशला शिवाजी पार्कला जायची सुरसुरी आली आणि तो एकटाच चक्कर मारायला खाली उतरला. पाहिलं तर बजाज बॉक्सर मोटरसायकल परत जागेवर लावून ठेवलेली, हँडल लॉकही नीट लावलेलं. जेनू काम तेनू थाय, बिजा करेसो गोता खाय, असं पुटपुटत देवेशराव फटफटीवर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगाने निघाले. पार्कातून येऊन आंघोळ पांघोळ आटपून देवेश जरा बसतो का नाही तेवढ्यात देविकाचं फरमान आलं. अहो, जरा एक दूध पिशवी घेऊन या, घरातलं दूध अगदीच संपलंय. देवेश खाली उतरून दूध केंद्राकडे वळणार तेवढ्यात सुधीरच्या मोटरसायकलचे पुढचं चाक आपल्या मोटरसायकलच्या पुढच्या चाकाला कपडे वाळत घालायच्या नायलॉनच्या दोरीने घट्ट बांधताना एक जण त्याला दिसला. देवेशला राहवलं नाही. त्याने लगेच त्याला सांगितलं, ओ हॅलो, तुम्ही ही गाडी एवढी बांधून ठेवताय खरं, पण अर्ध्या 1 तासात मी ही बाईक घेऊन परत जाणार आहे बरं का. देवेश एवढं बोलला मात्र बनियन लेंगा घातलेल्या, दाढीचे काळे पांढरे खुंट वाढलेल्या, डोळे खोल गेलेल्या त्या माणसाने देवेशकडे रोखून पाहिलं. त्या माणसाच्या घरचं कोणीतरी नुकतंच वारलं असावं. मुंडण केलेल्या डोक्यावरून ते जाणवत होतं. म्हणजे ही बाईक कालही तुम्हीच नेली होतीत? तो विचारता झाला. देवेशला काही कळेना. सुधीरची बाईक नेल्याबद्दलचा जाब हा माणूस आपल्याला का विचारतोय? हो का? असे कशी नेलीत? सुधीरला सांगून नेली होती. सुधीरचा काय संबंध? याच्या घरचं जे कोणी वारलं होतं त्याने याच्या डोक्यावर वगैरे काही परिणाम झालाय का काय, अशी शंका देवेशला येऊन गेली. अहो मिस्टर, तुम्ही कोण आहात? ही माझी गाडी आहे, टकलू हेवान बोलता झाला. अहो, ही सुधीरची गाडी आहे. तुमचं काय डोकं बिकं भरलंय का? ही माझी गाडी आहे. सुधीरची बॉक्सर ती तिकडे, त्याच्यावर त्याचं नावही लिहिलंय. आता चक्रवायची पाळी देवेशची होती. आणि तुम्ही ही गाडी नेलीच कशी? टकलू हैवान थांबायचं नावच घेत नव्हतं. अहो, किल्ली आहे माझ्याकडे. दिवारच्या शशी कपूरनं ज्या ठामपणे मेरे पास माँ है म्हटलं त्या सुरात देवेश म्हणाला. अहो, पण सुधीरची किल्ली माझ्या गाडीला कशी लागेल? आता मात्र वाद न घालता देवेश पुढे आला. हँडल लॉकला किल्ली लावली
एका झटक्यानेशी कुलूप उघडलं आणि किक मारताच बाईक स्टार्ट झाली. अहो, आई वारली त्याला अजून 10 दिवस नाही झाले. काल सकाळी बाहेर जायला निघालो तर गाडी गायब. घरी सगळ्यांना विचारलं, कोणीच नेली नव्हती आणि कोणाला माहितीही नव्हतं. मग शेवटी पोलीस चौकीत कंप्लेंट करून आलो. सकाळी वहिनी दूध आणायला खाली उतरली. ती म्हणाली गाडी आहे, म्हणून पाहिलं तर खरंच होती. मग हीच मोटरसायकल घेतली, पोलीस स्टेशनला गेलो आणि तक्रार अर्ज मागे घ्या म्हणून सांगायला लागलो. तर तो हवालदार कायदा शिकवायला लागला, एकदा FIR झाली की मागे घेता येत नाही म्हणून. मग शेवटी माझाच तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी त्याला चहा पाणी दिलं. घरी आलो, गाडी जागेवर लावली, हँडल लॉक लावलं. 5 मिनिटांनी खाली उतरलो तर परत गाडी गायब. डोकं फुटायची पाळी आली. म्हणून आत्ता गाडी परत दिसल्यावर तिला बांधूनच ठेवत होतो. तर तुम्ही तोंड वर करून सांगताय की मी परत ही गाडी घेऊन जाणार आहे म्हणून. आता सुधीरच्या चाळीत 2 बॉक्सर मोटरसायकल्स असतील याची मला कशी कल्पना असणार. देवेशच्या डोक्यात भुगा व्हायला लागला होता. आपण सुधीरला गाडी नंबर विचारून घ्यायला हवी होती. बरं, सुधीरच्या मोटरसायकलची किल्ली या टकलो हेवांच्या मोटरसायकलला लागेल याची कोणाला कल्पना होती. आणि देविकाबरोबर फिरताना जर पोलिसांनी चोरीची गाडी घेऊन फिरतोय म्हणून अटक केली असती तर. देवेशला काहीच सुधरत नव्हतं आणि मुंबई दर्शनाची त्याची हौस पुरती फिटली होती. 2 फटफट्यांच्या या फंडानं त्याची पुरती फसगत झाली होती.